नमस्कार. शिव कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त असं सुकं चिकन मसाला किंवा चिकन फ्राय. तर इथं पाण्याचा वापर न करता आपण हे चिकन फ्राय तयार करणार आहोत. 15 ते 20 मिनिटात तयार होणार टेस्टी अशी रेसिपी आहे. तर चला पाहूया की चिकन फ्राय कसं तयार करायचं ते. तर इथे त्यासाठी मी 300 ग्रॅम चिकन घेतले. चिकन स्वच्छ असं धुवून घ्यायचे. नंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. नंतर 1.5 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकायचे. 1 चमचा धने पावडर टाकायचे. एक ते 1.25 चमचा 1.5 चमचा आपल्याला घरगुती काळा मसाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी कांदा खोबरं भाजून घेतलेली त्याची पेस्ट करून ते 1 चमचा टाकलाय. त्यानंतर 2 चमचे त्यामध्ये दही टाकून घेतले आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून 20 मिनिटासाठी मॅरिनेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचंय. आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे. तर बघा आता इथे 20 मिनिटं झालेत. तर आपण चिकन फ्राय तयार करायला घेऊया. त्यासाठी हे चिकन फ्राय मी कढईमध्ये करून घेणार आहे. तर इथे एक कढई घेतली. त्यामध्ये 2 ते 2.5 चमचे तेल टाकून बारीक चिरलेला कांदा आपल्याला लाल होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये 1 चमचा फुटाणे पावडर टाकले आणि ही फुटाणे पावडर टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मॅरिनेट केलेले चिकन या तेलामध्ये आपल्याला टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. इथे आपल्याला बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आणि हे पहिल्यांदा आपल्याला 5 मिनिटं हाय फ्लेमवर हे चिकन फ्राय व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. जर तुम्ही लो फ्लेमवर हे चिकन फ्राय करून घेतलं तर याला पाणी सुटतं. नंतर जी कोटिंग वगैरे असते ती निघून जाते. त्यासाठी हाय फ्लेमवर 5 मिनिटं आपल्याला हे चिकन फ्राय परतून घ्यायचं आहे. आणि हे चिकन फ्राय व्यवस्थित शिजण्यासाठी त्यावर आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 20 मिनिटात हे सुकं चिकन फ्राय मस्त अशापैकी तयार होतं आहे. हे हाय फ्लेमवर 5 मिनिटं शिजून घेतल्यामुळे इथं थोडंसं मसाला खाली करपू शकतो. त्यासाठी अधूनमधून ह्याला मिक्स करत राहावे म्हणजे मसाला करपायचा नाही. तर इथे आता आपण हाय फ्लेमवर 5 मिनिटं शिजून घेतल्यानंतर आपल्याला लो टू मिडियम गॅस करून किंवा लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे 15 मिनिटं व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे. तर बघा इथे अधूनमधून असं आपल्याला चेक करत राहायचं आहे की मसाला खाली करपतोय की कसा आणि त्याला मिक्स करत राहायचं आहे. तर बघा मस्त असं तेल सुटलंय. तर झाकण ठेवून आपल्याला हे चिकन फ्राय व्यवस्थित असं चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर चला आपण चेक करू चिकन शिजलंय का कसं ते. तर इथं चिकन आपण 1 पीस घेऊया चिकन शिजले का नाही चेक करण्यासाठी. इथं गरम आहे म्हणून इथे मी 1 चमचा घेतला आहे. त्याने चेक करणार आहे की चिकन शिजले का नाही ते. बघा चिकन मस्त असं शिजलं गेलं आहे. मी हातावर असं दाबून पण दाखवते. बघा मस्त असं चिकन मसाला किंवा चिकन फ्राय तयार झाले. बघा तेलसुद्धा मस्त आले, मसालासुद्धा मस्त असं व्यवस्थित चिकनला लागलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघा बिना पाण्याचा न वापर करता मस्त असं सुकं चिकन मसाला तयार होतं. बाय बाय. थँक्यू.